श्रीराम समर्थ. संतांचे आत्मचरित्र. लेखक प्राध्यापक के. व्ही. बेलसरे. भाग 2. प्रकरण पहिले. भगवान श्री रामचंद्र. श्री रामचंद्राचे 16वे वर्ष संपण्याची वेळ आली होती. तो तीर्थयात्रा आटपून आला. साधू संतांच्या दर्शनाचा व उपदेशाचा त्याच्या मनावर परिणाम झाला. राजमंदिरात राहत असताही तो दिवसेंदिवस कृश होत चालला. त्याचे मन चिंतेने खिन्न व उदास झाले. दशरथाने विचारले, रामा, तुझ्या या विलक्षण चिंतेचे कारण काय? तर त्यावर मला कोणत्याही प्रकारचे दुःख नाही असे मोघम उत्तर देऊन राम स्वस्थ बसे. जेवणे, खाणे, झोप घेणे, स्नान करणे, येणे जाणे इत्यादी क्रिया करण्याकडेही त्याचे धड लक्ष नसे. संसाराबद्दल त्याने अतिशय चिंतन केले होते. त्या विवेकामुळे तो मूढ नव्हता हे खरे, पण परमानंद प्राप्ती न झाल्याने तो ज्ञानीही नव्हता. विश्वामित्रांच्या आज्ञेवरून त्याने त्या काळच्या स्वतःच्या अवस्थेचे वर्णन केले ते असे. राम म्हणाला, मुनिवर्य, तीर्थयात्रेमध्ये संत समागम घडला व माझा विवेक जागृत झाला. त्यामुळे संसाराविषयी आस्था नाहीशी करणारे विचार माझ्या मनात येऊ लागले. इंद्रियांचे सुख अति क्षुद्र व अस्थिर आहे. आपण आपल्या मनाच्या कल्पनेने दृश्यावर आसक्त होतो. हे सर्व जग मनाच्या योगानेच भासमान होते. दृश्याची प्रीती आपल्या मनात दृढमूल झाल्याने आपण गुलाम झालो आहोत. हजारो अनर्थांनी युक्त असलेल्या संसारात सर्व जीव बुडून गेले आहेत. ते पाहून माझे चित्त भ्रमण करते. मला भय वाटते. माझी गात्रे कंपायमान होतात. मला दृश्याबद्दल प्रेम वाटेनासे झाले आहे. संसार दुःखांनी माझे चित्त ग्रस्त झाले आहे. हे दुःख कशाने नाहीसे होईल अशी चिंता मला लागून राहिली आहे. माझी स्थिती मूढ झाली आहे. तरी स्वजनांना दुःख वाटेल या भीतीने मी आतून खिन्न असतानाही आपला शोक बाहेर दिसू देत नाही. संसार स्थितीचा विचार माझ्या मनाला अतिशय खिन्न करतो. माझे चित्त शून्य झाले आहे. मला कशातही हर्ष वाटेनासा झाला आहे. या अहंकाराचा मला अगदी वीट आला आहे. अहंकाराच्या कह्यात अडकल्याची जाणीव उत्पन्न झाल्यामुळे खाण्यापिण्याकडे माझे लक्ष लागत नाही. या क्षणभंगूर देहाबद्दल मला मुळीच आस्था वाटत नाही. उपवने मला आनंद देऊ शकत नाहीत. स्त्रिया मला सुख देण्याला समर्थ होत नाहीत. चिंतेच्या चक्रात भ्रमवणारे धन मला आनंद देत नाही. मला मरणही नको आहे व जीवितही नको आहे. माझ्या बुद्धीला समाधान प्राप्त झालेले नाही. तिला धैर्याचा आधार नाही म्हणून ती भीतीग्रस्त झाली आहे. अनेक चिंतांनी व्यग्र झालेले चित्त कितीही आवरून धरले तरी स्थिर होत नाही. तृष्णेमुळे अनेक चिंता व दुःखे उत्पन्न होतात. माझी स्थिती शोचनीय झाली आहे. माझ्या मनाला शांतता पाहिजे आहे. माझ्या अंतःकरणातील अज्ञानाचा मल नाहीसा होईल असे आपण करा. शोक आणि भय नाहीसे करणाऱ्या आत्मज्ञानाचा आपण मला उपदेश करा. मला संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न झाले आहे. माझ्या ठिकाणी आत्मज्ञानाचा उदय होईल असा उपाय मला सांगा. तेव्हा वशिष्ठांनी श्रीरामाला आत्मज्ञान सांगितले. ते मनापासून श्रवण केल्यावर श्रीरामाची अवस्थाच पालटली. आपली अवस्था काय झाली ते आता तो सांगत आहे.
श्रीराम म्हणाला, गुरो, तुमच्या वाक्यांच्या अर्थाची भावना केल्यामुळे मी चिदेकरच आत्मभावास प्राप्त झालो आहे. माझ्या समोर असलेले हे जगज्जाल शांत झाले आहे. मी यथार्थ तत्व साक्षात पाहत आहे. आज मी माझ्या सत्य स्वरूपात स्थित झालो असून मी स्वस्थ व आनंदित आहे. मी आज सर्व लोकांचा आराम आहे. माझ्या सर्व कल्पना व माझे भ्रम अस्त पावले हे केवढे आश्चर्य. माझे हृदय निर्मळ, विस्तीर्ण व बर्फासारखे शीतळ झाले. मी आपल्या चित्तात परमात्म्यामध्ये परम शांतीस प्राप्त झालो. मी शीतलाकार व प्रसन्न झालो. पूर्ण विकास पावल्यामुळे सर्व संसार धर्मरहित आत्म्याचा मी अनुभव घेत आहे. मी स्वरूपाने स्वतःच्या महिम्यामध्ये सर्वोत्कर्षाने राहतो. हे मुनिवर्य, माझ्या हृदयात स्थिर झालेल्या आपल्या श्रेष्ठ वचनांनी या स्थळी व या वेळी मी अनुभव बळाने शोकरहित व नित्य आनंदरूप अशा जीवनमुक्त दशेस प्राप्त झालो. आपल्या प्रसादाने मी प्रबुद्ध ज्ञानी झालो. माझ्या चित्तावरील अज्ञान मलाचा पूर्णपणे क्षय झाला. माझा मद व मोह, माझे सर्व संदेह पार निघून गेले. मान व मात्सर्य यांपासून मी मुक्त झालो. माझा शोक फार दिवसांनी शांत झाला. सम्यक ज्ञानाच्या विलासाने वासना क्षयाचा उदय झाला. मला जे जाणायचे होते ते सर्व मी जाणले. माझी अकृत्रिम तृप्ती झाली आहे. आता अज्ञान नाही, जीव ब्रह्म भेद नाही, दृश्य नाही, त्याची कल्पना करणारे मन नाही. या चराचर जगात मला ग्रहण करण्यास योग्य असे काही नाही. सर्वांचे सार असा जो भूमानंद, तोही नित्य प्राप्त असल्यामुळे त्याविषयी इच्छा नाही. मी पूर्ण आहे. माझे मन विकल्प शून्य आहे. सर्व इच्छा शांत झाल्या आहेत. आत्मज्ञान झाल्याने हे दृश्य नाही, द्रष्टा नाही, जगत नाही, जागृत नाही, स्वप्न सिद्ध पदार्थ नाहीत, तर हे सर्व अनिर्वचनीय असत आहे. यातील पूर्वी काहीही नव्हते, आता नाही व पुढेही नसेल. निर्विकार ज्ञान स्वरूपामध्ये भ्रांती संभवत नाही. त्यात जगत कोठचे व दृश्यता कोठची. शांत व द्वैत वैषम्य विरहित असा मी सर्व जगाला ब्रह्मरूपच पाहतो. अज्ञान निवृत्तीने सर्व शंकांची निवृत्ती झाली व मी सर्व क्रियारहित झालो. मला देश, काळ, आधार इत्यादी काही नाही. मी सर्वदा सद्रूप आहे. ही निर्वाण नावाची पूर्ण शांती अत्यंत आश्चर्यरूप आहे. चरम साक्षात्काराने माझे स्वरूप उदय पावले. माझ्या स्वरूपात मरण, दुःख इत्यादीचे नाव नाही. मी तुर्यावस्थेत स्थित असल्याने माझे मन परमदृष्टीला प्राप्त झाले आहे. मला आता उपदेशाची गरज नाही. विषय व ऐश्वर्य यांच्या आनंदाहूनही श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मानंदाने मी सुखी झालो आहे. मी लौकिकात सामान्य जनाप्रमाणे राहतो. हे शरीर असेपर्यंत प्राप्त झालेल्या संसार स्थितीचे पालन करीन. मी सर्वात्मदर्शी झालो आहे. हे मुनीश्वरा, कृतकृत्य झालेली तुमची वाणी विश्रांती पावो. पवित्र व शीतल ज्ञान जलाने आपण माझ्यावर वर्षाव केला आहे. मी स्वरूपामध्ये स्वस्थ विश्रांती पावलो. मूल ग्रंथ
योग वासिष्ठ वैराग्य प्रकरण निर्वाण पूर्वार्ध व उत्तरार्ध. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.